नमस्कार मंडळी, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, एका बातमीचं प्रूफ घेऊन मी आज तुमच्या पुढे आहे. प्रूफ आणला आहे, मी फोटो आणले आहे, व्हिडिओ आणले आहे. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आज बघा, गोदी मीडियाची बेअब्रू पत्रकारांच्या मारपिटीचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सर्व रेडी राहा. मंडळी, स्वतःच्या स्वार्थासाठी असत्याचा आधार घेऊन टीव्ही चॅनलवर देशभरात खोटा प्रोपगंडा चालवणे, दिवस उजाडला की दररोज सत्ताधाऱ्यांचे पाय चाटणे आणि सामान्य जनतेच्या खऱ्या समस्येवर बोलण्याचं सोडून सरकारची चमचेगिरी करणाऱ्या गोदी मीडियाच्या पत्रकाराला थोबाडीत कशी मारली ते लाईव्ह बघा. बघितला मित्रहो? वा, शाबास. इथले कलाकार, इथले क्रिकेटर, इथल्या समाजसेवकांच्या उत्कृष्ट कार्याची चर्चा जगभरात नेहमी पोहोचत असते आणि आपल्या देशाची नेहमीच मान उंचावते. अगदी अभिमान वाटतो अशा जनांचा, लोकांचा. परंतु आपल्या देशातील काही मोठ्या न्यूज चॅनलवरून सरकारची चाटुगिरी सुरू असते दिवस रात्र. आणि हो, पत्रकार रवीश कुमारने या विकाऊ मीडियाला गोदी मीडिया असं नाव दिलं. तुम्ही ते ऐकलं असेल, माहीत असेल. असं वाटलं होतं की गोदी मीडिया हे नाव फक्त भारतापुरतंच मर्यादित आहे, आपल्याच देशातील लोकांना माहिती आहे. पण असं नाही. आता यांच्या नावाची प्रचिती जगभरात पोहोचली आहे. सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात नेपाळमधील युवकांनी 4 दिवसांपूर्वी जन आंदोलन उभं केलं होतं. आपण बातम्या पाहिल्या, वाचल्या, ऐकल्या असतील. नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी तातडीने मग राजीनामा दिला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली आणि KP शर्मा तिथून पसार झाले. तिथलं संसद भवन आंदोलकांनी पेटवलं. सुप्रीम कोर्टाची पेटवून राख रांगोळी केली. 25,000 फायली जळून खाक झाल्या. एवढंच नाही तर नेपाळच्या काठमांडू शहरात असलेलं मोठं एक मीडिया हाऊस, ते हाऊस देखील आंदोलकांनी पेटवलं आणि ते जळून खाक झालं. जेव्हा जनसागर मित्र हो उसळतो, जेव्हा सरकारच्या विरोधात असंतोषाची लाट पसरते, तेव्हा आंदोलन नियंत्रण कक्षेच्या बाहेर जातं, हे लक्षात घ्या. आणि मग अखेर त्या जनप्रक्षोभापुढे सरकारच्या नियंत्रणाखाली कुणीही काम करायला तयार होत नाही, कारण परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. शेवटी प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती असते, मग ते पोलीस असो किंवा अन्य कुणी असो. पोलीस तर अगदी शस्त्र फेकून पळाले, पसार झाले. अग्निशमन आणि कुठलीही सरकारी यंत्रणा त्या क्षणाला, त्यावेळी, त्या दिवसाला पुढे आली नाही. सर्व काही अगदी देशभरात नेपाळमध्ये ठप्प. आणि केवळ 5 ते 7 तासात नेपाळमध्ये सरकारी कार्यालये, सरकारी आवासं जळून खाक झाली. फायनान्स मिनिस्टर सहित सगळ्याच मंत्र्यांनी भर रस्त्यात त्या मंत्र्यांची धुलाई झाली. आणि एवढा जनप्रक्षोभ असल्यावर त्या आंदोलनाला कव्हर करण्यासाठी काही गोदी मीडियाचे पत्रकार नेपाळमध्ये गेले. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. कव्हरेज तर सोडाच मित्र हो, पण नेपाळमधून ते आपलं थोबाड रंगवून आले. स्टुडिओमध्ये एसीत बसून, तुम्हाला माहिती आहे, जे अँकर दिवसभर सरकारची दलाली करतात, चाटुगिरी करतात, जे हिंदू मुस्लिम अजेंडा दिवसरात्र चालवतात, ज्यांच्या अपप्रचारामुळे आज देशाची विचित्र अवस्था झाली आहे. मंडळी, जाती जातीत तेढ निर्माण झाली आहे. ते काम कोणी केलं? गोदी मीडियाने. अँकर तर स्टुडिओमध्ये सुरक्षित असतात एसीमध्ये, परंतु फील्डवर गेलेल्या पत्रकारांची अशा प्रकारे दुरावस्था झाली. नेपाळमध्ये जे या पत्रकारांसोबत घडलं, त्यावरून आता तरी गोदी मीडियाने सुधारायला पाहिजे, स्वतःला ते सुधारायला पाहिजे. दिवस रात्र सरकारची पोथी वाचून देशाचं वाटोळं करणं आता तरी या गोदी मीडियाने थांबवलं पाहिजे. मित्र, तुम्ही दोन्ही व्हिडिओ पाहिले, बघितलं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये किती डिस्टर्ब करत होते ते आंदोलक पत्रकाराला, पण नाईलाजाने त्यांनी
काहीतरी छोटंसं कव्हरेज त्या ठिकाणी केलं. नाहीतर येणाऱ्या काळात मित्र सरकारच्या आधी मीडियावर आपल्याच देशात फटके बसतील, लक्षात घ्या, हे जर सुधारले नाहीत तर. नेपाळमधील आंदोलक म्हणतात, तुम यहाँ क्यों आए हो, हमें आपकी आवश्यकता नहीं है, आप गोदी मीडिया हो, हमें पता है, पहले अपने देश में रिपोर्टिंग करना सीखो, वो तो आप ढंग से करते नहीं हो, असं बोलून त्यांच्या कानशिलात मारून त्यांना त्या ठिकाणून पळवून लावलं. अनेक ठिकाणी त्यांची आयडी, त्यांच्या कॅमेराची तोडफोड देखील करण्यात आली. असं ते तुम्ही 2 व्हिडिओ पाहिले मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते व्हिडिओ पाठवा तुम्ही. या गोदी मीडियाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. जाता जाता पुन्हा एक नम्र विनंती, चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.